उदयकुमार आहेरांचं सुनेत्रा पवारांना पत्र बघायला मिळतंय। पार्थ पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शिफारस या पत्रामध्ये करण्यात आली आहे। पार्थ पवारांच्या मंत्रिपदासाठी मोदी, शहा आणि फडणवीस यांच्याकडे आग्रह धरण्याची मागणी या पत्रात करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी सुनेत्रा पवार यांना अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे। पार्थ पवारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शिफारस या पत्रामध्ये करण्यात आली आहे। पार्थ पवारांच्या मंत्रिपदासाठी मोदी, शहा आणि फडणवीस यांच्याकडे आग्रह धरण्याची मागणी देखील या पत्रात बघायला मिळते। माझ्या सहकारी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। प्रणाली, आपण बघतोय आहेरांचं पत्र बघायला मिळतंय, काय नेमकं त्या पत्रात नमूद करण्यात आलंय? हे पत्र आहे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेर यांचं हे पत्र आहे। त्यांनी ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून येत आहेत, तशा संदर्भातल्या बातम्या किंवा घडामोडींना वेग आल्याचं सुद्धा दिसून येत आहे। तर या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या जाण्यानंतर केंद्रीय पातळीवर पार्थ पवार यांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं जावं, यासाठी आपण शिफारस करावी अशी विनंती करणारे हे पत्र आहेर यांनी लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पार्थ पवार हे पक्षाचं भवितव्य आहेत। येत्या काळामध्ये ते पक्षाचे तरुण, दमदार, तडफदार असं नेतृत्व आहे। इंग्रजी, मराठी, हिंदी या भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्यामुळे त्यांना या राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय करण्यासाठी आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करून घ्यावा, यासाठी आपण शिफारस करावी असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे। आणि तो आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण करावा असं म्हणणारे हे पत्र पक्षाचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी लिहिल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी आपण बघूया। मुंबई महापालिकेमध्ये मराठीचा विसर नेमका पालिकेला पडलाय का की शासनाला पडला असा प्रश्न उपस्थित होतो। कारण मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवकांना मुंबई महानगरपालिका अधिनियमाची फक्त इंग्रजी प्रत देण्यात आल्याचा वाद निर्माण झालाय। मात्र समोर आलेल्या पत्रांमधून पालिकेने मराठी प्रत मिळावी यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचं उघड झालंय। पालिकेने मागणी करून सुद्धा मराठी अधिनियमाची प्रत मिळत नसेल तर मराठीचा विसर नेमका पालिकेला पडलाय की शासनाला, असा प्रश्न आता निर्माण होतोय। तर मुंबई महापालिकेमध्ये मराठीचा विसर नेमका कोणाला पडलाय हा प्रश्न उपस्थित होतोय। पालिकेला पडलाय की शासनाला पडला असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण मुंबई महापालिकेत नगरसेवकांना मुंबई महापालिका अधिनियमाची इंग्रजी प्रत देण्यात आलेली होती, त्यामुळे वाद निर्माण झाला। मात्र समोर आलेल्या पत्रांमधून पालिकेने मराठीची प्रत आहे ती मिळावी यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचं उघड झालेलं आहे। त्यामुळे पालिकेने मागणी केलेली आहे आणि तरीसुद्धा मराठी अधिनियमाची प्रत मिळालेली नाहीये। तर मराठीचा विसर नेमका पालिकेला पडलाय की शासनाला पडलाय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवकांना अधिनियमाची इंग्रजी प्रत देण्यात आलेली होती। माझे सहकारी सुमित सावंत सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। सुमित, नेमका मराठीचा विसर कोणाला पडला असा प्रश्न आता उपस्थित होतोय, पालिकेला पडलाय की प्रशासनाला? कसं आहे, मी आधी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगतो। बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कामकाज हे बृहन्मुंबई महानगरपालिका ॲक्ट 1888 या अधिनियमानुसारच चालतं आणि यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं प्रत्येक वेळेला मराठी छपाई करून घेतली जाते। ही छपाई कुठे होते तर गव्हर्नमेंट प्रेस, म्हणजेच आपलं जे चर्नी रोडमध्ये गव्हर्नमेंट प्रेस आहे त्या ठिकाणाहूनच ही सगळी छपाई होत असते। अगदी काही छोटे प्रस्ताव असोत किंवा अधिनियम असो, सगळं तिथूनच येतं। आता नगरसेवक निवडून आले 4 वर्षांनंतर आणि त्यांना आता प्रत देणं गरजेचं आहे। तर त्यांच्यासाठी ज्या प्रत आलेल्या आहेत त्या इंग्रजी प्रत आहेत। महानगरपालिकेनं पत्र दिलेले आहेत, 2024 पासून 2 वेळा पत्र दिली आणि या पत्रांमध्ये त्यांनी मागणी केली संचालनालयाकडे की आम्हाला मराठीच्या प्रत देखील हव्यात। पण त्यांच्याकडून जी उत्तरं आली त्या उत्तरांमध्ये एक भयानक सत्य समोर आलं आहे। त्या सत्यात त्यांनी काय लिहिलं आहे ते इथे आपण पाहतोय। अधिनियमांचा उपलब्ध शिल्लक साठा बऱ्याच कालावधीपासून संपुष्टात आलेला आहे। संपुष्टात आल्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही। तर त्याच्यापुढे त्यांनी कारण असं लिहिलं आहे की आम्हाला विधी विभागानं एकतर बदल झालेले आहेत ते द्यावेत आणि दुसऱ्या बाजूला भाषा संचालनालयानं आम्हाला हे ट्रान्सलेट करून द्यावं योग्य शब्दामध्ये, अशी त्यांनी मागणी केली आहे। म्हणजे काय झालं आहे, विभागांमध्येच मराठी इंग्रजी विभाग असो किंवा अगदी विधी विभाग आणि छपाई कारखाना किंवा छपाई विभाग असेल, दुसऱ्या या सगळ्यांमध्येच एकमेकांमध्ये पत्रव्यवहारच होत चाललेत आणि या पत्रव्यवहारांमध्येच हे सगळं अडकलं आहे आणि त्यामुळे मराठीचा विसर
पालिकेला नाही तर आता शासनालाच पडला हे स्पष्ट झालेलं आहे. 2008 पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेचं कामकाज हे मराठीमधूनच होईल असा GR काढण्यात आलेला होता, पण मराठीच्या प्रत देण्यासाठी ट्रान्सलेटर उपलब्ध नाही आहे किंवा प्रशासनाला वेळच नाही आहे, शासनाला वेळ नाही आहे. हेच आता या पत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. यावर मराठीच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या मार्फत प्रशासनाला निर्देश देऊन तातडीनं काहीतरी उपाययोजना होतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही आहे. बरं सुमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पहा